आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातली एक मोठी बातमी समोर आली आहे। फरार कृष्णा आंधळे 3 वेळा त्याच्या गावी आला होता। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तसा दावा केलाय। लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लावावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। जी माहिती 6 महिन्यात मिळाली सीआयडीला कळवली असं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितले। आणि कृष्णा आंधळे हा फरार आहे या प्रकरणातला आरोपी, मात्र तो 3 वेळा त्याच्या गावी आला होता असा दावा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे। लवकरच जप्त करण्यात यावे यावर आम्ही एक पाऊल उचलणार आहोत। येणाऱ्या 6 तारखेला ते तुम्हाला बघायला भेटेल। देशमुख कुटुंबाप्रमाणे सगळ्यांनाच प्रश्न पडला कृष्णा आंधळेबाबत। तुमची काही तपास यंत्रणेसोबत काही चर्चा झाली का? माहिती तुम्ही घेतली का? जवळपास किती वर्ष होत आहे चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती। आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता, परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं, चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती। आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता, परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे। परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत।